जगातली दुसरी महासत्ता म्हणजे रशिया आणि तिची ही अवस्था अगदी अमेरिकेसारखीच झाली। पावसाने मॉस्को या राजधानीच्या शहरावरच हल्ला केला आणि मॉस्कोचं जनजीवनही पार कोलमडून गेलं। सोमवारी रात्री झालेल्या पावसाने मॉस्को शहर जलमय झालं। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शहरातल्या अनेक यंत्रणा देखील निकामी झाल्या आणि हा धोका केवळ 1 किंवा 2 दिवसांपुरता नाही तर पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। उष्णतेच्या लाटेतून थेट पुराच्या पाण्यात अशी मॉस्कोची अवस्था झाली। कसं ते पाहूया। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस, पार्किंग मध्ये धबधबा। ही दृश्य आहेत रशियाची राजधानी मॉस्को मधली। सोमवारी रात्री मॉस्को मध्ये तुफान पाऊस झाला। पावसाच्या कहराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 2 तासात महिन्याभराचा पाऊस पडला। शहरातील नागरिकांनी स्वतःची वाहनं रस्त्यावर आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील पावसाने पार कोलमडून गेली। रशियाच्या उत्तर भागात गेल्या आठवड्यात उष्णतेची लाट होती, त्यामुळे वातावरणीय बदलांमुळे अवघ्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि सोमवारी मॉस्कोत जोरदार पाऊस पडला। संपूर्ण आठवडाभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पर्यावरण तज्ञांच्या मते रशियाचं तापमान जागतिक तापमान वाढीपेक्षा 2.5 पट वेगाने वाढतंय। त्यामुळे रशियामध्ये अशी अतिवृष्टी, वादळं आणि मानवी जीविताला हानी पोहोचेल अशा घटना वारंवार घडण्याचं भाकीत पर्यावरण तज्ञ वर्तवतायत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।